मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी शिवाजी ढोबळे वर्ष 29 या रात्री 9 वाजता घराबाहेर गोठ्याच्या बाजूला लघुशंकेसाठी गेल्या होत्या। त्याचवेळी पाठीमागे दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर झडप मारली। अश्विनी ढोबळे यांच्या अंगावर असलेल्या स्वेटर असल्यामुळे स्वेटरमध्ये बिबट्याचा पंजा अडकल्यानं त्या थोडक्यात बचावल्या। त्या झटापटीत त्यांचं स्वेटर फाटले। बिबट्याचा हल्ला होताच अश्विनी ढोबळे यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला, त्यामुळे बिबट्या पळून गेला। पण या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या। त्या काही वेळासाठी बेशुद्ध पडल्या होत्या। यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ पारगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात जाऊन अश्विनी ढोबळे यांची विचारपूस केली। वन विभागानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे। आंबेगावमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणापासून काही अंतरावर तातडीनं पिंजरा लावण्यात आला असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यात आली आहे। या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांना शेतात, रस्त्यात, दाराबाहेर बिबट्याचं दर्शन घडलंय। वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। या पकडलेल्या बिबट्यांना गुजरात येथील वनतारा जंगलात सुरक्षित सोडावे, जेणेकरून नागरिकांच्या जीवितास असलेला धोका कायमस्वरूपी टळेल। बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांची भीती दूर करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात। काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा महाराष्ट्रात धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यातच आता पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ थांबायला तयार नाही। आंबेगावच्या पारगाव येथील चिचगाई वस्ती इथं एका बिबट्यानं थेट महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला। सुदैवानं ती थोडक्यात बचावली असून घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे।